नमस्कार. साधनाज किचन अँड आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस. अगदी घरच्या घरी अवेलेबल असतील अशाच साहित्यातून आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी घेतलेला आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, अर्धा टोमॅटो, एक गाजर, एक शिमला मिरची आणि कोथिंबीर आणि पाव लिंबू आणि एक मोठी वाटी भात घेतलाय, जो मी दुपारी शिजवून घेतला होता. त्यामुळे ते काय झाले एकदम असा मोकळा सडसडीत झालेला आहे. सगळ्यात आधी काय करूयात, एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं तेल. त्याचे आपल्याला 1 चमचा ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. बघा इथे तेल गरम झाले. त्यामध्ये आपण टाकू मोहरी, थोडेसे जिरे, सगळ्यात आधी टाकून घेऊ कांदा. कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये टाकत गाजर आणि शिमला मिरची. गाजर आणि शिमला मिरची शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण एक वाफ काढून घ्यायची. याला मी एक वाफ काढून घेते. गॅस थोडासा मंद आचेवर करायचा. 1-2 मिनिटांची वाफ आल्यानंतर आपल्याला हे पटकन हलवून घेऊन आपल्याला यामध्ये टाकायचं टोमॅटो. टोमॅटो जास्त नाही वापरायचं. टोमॅटोचं जर पाणी सुटलं तर भात आहे आपला तो सडसडीत न होता त्या भाताला चिपचिपेपणा येईल. त्यामुळे टोमॅटो इथे मी कमी वापरले. आपल्याला भात अगदी मोकळा हवा आहे. यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकूयात. त्यामध्ये थोडीशी हळद, हिंग, मसाला टाकते. आणि जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट पण टाकू शकता. छान मी एकदा फ्राय करून घेते. लगेच आपण टाकून घेऊयात हा जो भात आहे तो भात. बघा तुम्ही बघू शकता भात किती छान मोकळा सडसडीत झालाय माझा. बघा सगळे मसाले वगैरे सगळं यात मिक्स झालंय चांगलं. आता काय करूया, त्याला एक वाफ करून घेऊ, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होतील. छान ह्याला एक वाफ आलेली आहे. तर सगळ्यात शेवटी यामध्ये पिळून घेऊयात थोडंसं लिंबू. एक थोडासा आंबूसपणा आला की ते भाताला छान लागते. आणि वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर. छान याला मिक्स करून घेऊया. आपला फ्राईड राईस रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.